ते छोटी मोठी दगडगोटे आणि काय ते नागेश्वरचा सुळका सगळं काय ओके मध्ये. मग आता एवढं उशीर आलाय म्हणलं आता कसं काय? आम्ही कसं आहे, आम्ही 30 ते 40 जण आहे. हा 30 ते 40 जण आणि बाकीचे लोक कोल्हापूरचे येतात, चिपळूणचे येतात, काय सगळे लोक येतात. त्यांना सगळ्यांना महाप्रसाद आम्ही हे करतो. देताय का तुमच्यात पैसे काढून हे करताय का? आता भावांनो, आता आपण नागेश्वरीचा पठार ही उतरायला सुरुवात केलेली आहे. आता बघू उतरताना काय काय विषय होते. मग काय केली की उतरायला सुरुवात. कसं वातावरण सागरदादा पुढे, परत झाडी कशी नागेश्वरच्या याच्यावरची पठारावरची जाताना खाली उतरताना कसा विषय भावांना बघू शकता. काय काय माणसं अजून आम्ही उतरायला लागलो तरी पण यायला लागल्या. अहो विषय कसा असतो, एकच दिवस उघडा असल्यामुळं पब्लिक ढीग. तर आता तुम्हाला आवाज व्हायचं कसा येतोय रातकिड्यांचा ते दाखवतो. चला. कसला आवाज आहे, कुठं प्रत्येक झाडावर खेडा कुठं आहे काय माहिती. हो 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 सावकाश. कसं आहे बारकं पोरग पण भावानं कसा विषय बघा कसा बिना चपलीचं नुसतं दगडावून उड्या मार सुट्टी नाही. काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते दगडगोटे, काय ते नागेश्वरीचं पठार सगळं काय ओके मध्ये. आता भाऊन आपण खाली येत होतो तेवढ्यात तुम्हाला हे आवाज येत असेल. रातकिड म्हणतात, पण नागेश्वरीच्या ह्या दरी खोऱ्यात रातकिड नाही तर दिवस किड म्हणू शकतो. आवाज असा मस्त येत आहे, तुम्ही आवर्जून ऐका बघा कसा आवाज येते. पाहून आता आपण नागेश्वरचं पठारी उतरत होतो तेवढ्यात ही दादा भेटल्यात. आता हे उशिरा आल्यात. एवढ्या उशिरा कसं काय ते आल्यात, कुठून आल्यात बघूया. नमस्कार साहेब. आम्ही बेळगाववरून आलोय. बेळगाववरून आलाय का? वरती आम्ही अभिषेक करतो, महाप्रसाद करतो. महाप्रसाद का? दरवर्षी असताय का? दरवर्षी आम्ही महाप्रसाद करतो. होय. आता जेवण मिळून सगळं कोण कोण लोक येतात त्यांना जेवण बिवण सगळं हे करून देताय का? सगळ्यांना. तुम्ही पण कुठलं? बेळगाव. आता एवढं उशिरा आलाय म्हणलं आता कसं काय? आम्ही कसं आहे, आम्ही 30 ते 40 जण आहे. हा 30 ते 40 जण. आणि बाकीचे लोक कोल्हापूरचे येतात, चिपळूणचे येतात, काय सगळे लोक येतात. त्यांना सगळ्यांना महाप्रसाद आम्ही हे करतो. देताय का? तुमच्यात पैसे काढून हे करताय का? आता आम्ही भांडी बिंडी पहिला घेऊन येतो. आता भांडी वरती ठेवलेले आहेत. तुम्हीच ठेवलेत का? ठेवलेले काय दरवर्षी नेण्यापेक्षा आपलं नाही, मागच्या वर्षी ठेवलेले आहेत. बर. आता ह्या वर्षी काय केलोय आम्ही, मटेरियल एवढं बॅग मध्ये घेऊन झालोय. जेवढं लागेल एवढं साहित्य, म्हणजे आता बघितलं कडीपत्ता एका नेला, म्हणजे असं जेवढं खराब होणार नाही जेवढं आपलं साहित्य. आता राहणार का जाऊन तिकडं? वस्ती करणार. आता येणार कधी? तुम्ही पण येतो म्हटलं चला. काय आम्ही महाप्रसाद करतो, अभिषेक करतो. आमचं दोन तास पूजा होते आमची. होय. आता आंघोळी करतो बसीतून. आंघोळी करून झाल्यानंतर हे पूजा करायला चालू करतो. त्याच्यानंतर मग राहणार आणि उद्या परत माघारी कधी? माघारी उद्या सकाळी आपलं उठलं की चालतंय. धन्यवाद. भावांना मग काय तिथनं वाज पुढे आलो. ही तुम्ही छोटेस लहान बाळ बघू शकता. त्या बाळाच्या आईने त्याला पाठवलं. भावांनो 1-1.5-2 तास झालं चालतोय तरी अजून काय पाहता आलं नाही. खूप कंटाळा आलाय. आणि हा सँडल म्हणत असताल तर हातात का घेतलाय तुम्ही? तर विषय असा झाला की सँडलमधनं पायाला घाम आल्यामुळं विषय काय झाला, पाय घसरायला लागले. त्यामुळं मग हातात घेतलाय. जर तुम्ही इकडं कोण येणार असला तर बूट वगैरे शूज चांगलं घालून या, नाहीतर माझ्याकडं असं होईल. बिना चपलीचं तुम्ही बघू शकता, बिना चपलीचं चालत आहे. त्यामुळं येणार असला तर बूट चांगले, शूज चांगल्यातले घालून या. आणि व्हायचं जास्त कष्टाचं काम आहे, ही खूप चालायला लागतंय.
त्यामुळं ज्यांना कोणाला चालायची सवय असेल त्यांनीच नागेश्वर सुळका त्या पठाराच्या साईडला चालायला यावं. तरी बघू आता अजून पुढं जायचं आहे. कसं कसं वातावरण आहे. नुसतंच दगडगोटच आहेत सगळे, छोटे मोठे दगडगोटेच आहेत सगळ्या रस्त्याला. बघूया आता पुढं कसं काय काय होते. हे फौजी कसं आहेत, आर्मीचे ड्रेस बी घातले. मध्ये पब्लिक आता बऱ्यापैकी कमी झाले. मगाशी येताना भरपूर होते. आता एवढा उशिरा कोण येताना तर काय आता भेटत नाही कोण. आता निघालो. आता बघूया किती राहिले अजून. भाऊ आता आपण खाली आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की मेंबर आपल्या पुढं आले ती. यांनी एका स्टॉपमध्ये आले. आपल्या त्याच्यावर 4 स्टॉप झाले ते. आता बघू इथनं पुढं कसं कसं होतंय. इकडं ऋषीदादा आपला सफरचंद खायला लागलाय. मला पण आता भुका लागली. बघतो काय भेटतंय का. काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते दगडगोटे आणि काय ते नागेश्वरचा सुळका, सगळं काय ओकेमध्ये आहे. भावांनो, डायलॉग कसा वाटला आपला? खूप मेहनतीनं तयार केलाय. कमेंटमध्ये सांगायला लागतंय. मग काय परत नाश्ता बिष्टा केला व्हायचं. सफरचंद आलो. इथं तुम्ही बघू शकता मारुतीची मूर्ती. इथनं वासोट्याकडे जायला रस्ता आहे. बऱ्यापैकी आपण पठार नागेश्वरचं उतरून खाली आता सपाटीला लागलेला आहे. ते रस्ता तुम्ही बघू शकता. आता भाऊन तुम्ही बघू शकता इथं आपण नागेश्वरी सुळका आहे. तिथं पायथ्याला आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पब्लिक आहे. तर आता बघूया खाली जाऊया आपण बोटीकडे. हां आता भावांनो इथं बघू शकता तुम्ही बोटी इथं पाठीमाग आहेत. बोटीच्या इथं पोचलेलं आहे. आता बघूया बोट कुठली भेटते आपल्याला. चला भावांनो, बघू शकता तुम्ही सगळ्या बोट इथं लागलेल्या आहेत. आता इथला विषय असा आहे, कुठं जिथं जागा भेटेल आपल्याला 20 जण भरायसाठी असते ती. चला ती बघू शकता बोट पलीकडची गेलेली आहे. आता इथं काय आपल्याला भेटते का बघूया. कसं काय काय होते. ही पण निघाली बोट. आता आपल्याला काय होते बघूया. नियोजन चाललंय इथं बघायचं मामाचं आमच्या. आता भावांनो आपण बोटमध्ये बसलेलो आहे. बघूया आता चालू करायचं चाललंय. इकडे बघू शकता तुम्ही निघणार आहे बोट. बघूया पुढे कसं काय काय होतं जाताना. आहेत का नाही ती समजावून झाले पाय आता. आता भावांनो काय मग बोटवाल्याने मस्त स्टार्टर मारला बोटचा. इंजन खतरनाक विषय जुन्यातलं आहे. त्यामुळे काय आपलं मग गाडी आपली परतीच्या प्रवासानं आता निघालेली आहे. तरी बघूया आता किती वेळानं पोचतोय. जाताना काय काय होतंय मस्त पैकी.
भावांनो आता तुम्ही बघू शकता या बोटातून आता आपण आलेलो आहे नागेश्वरी सुळका बघून आलेलो आहे. तर आता बघूया घरी जायचं आहे. गाडी आपली तिकडे पार्किंग केली. बघूया पुढं कसं काय काय होते. भावांनो आता हे बघू शकता तुम्ही इकडं ऋषीदादा इकडं आपली गाडी आता मस्तपैकी घरी जाणार आहोत. तरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.